जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान. आचलची प्रेम कहाणी आणि सक्षमची प्रेम कहाणी. सक्षमला अजून न्याय मिळून राहिला नाही दादा. आचल करत आहे आत्मदहन आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला तिने. स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकलं ते पोलीस स्टेशनच्या समोर. आणि आचलची सासू, सक्षमची आई, बरोबर नाही का, आचलची सासू सक्षमची आई तिथे पण हजर होती. ताटे परिवार आणि मित्र परिवार सगळे हजर होते तिथे. आणि त्या पोलीस मॅडमनी शिवी दिली म्हणते. मला समजलं असं, मी न्यूजवर बघून राहिलो. तर हे चुकीची बाब आहे, हे माझं मत आहे. मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि आजच्याला माझं एकच म्हणणं आहे, बेटा तुझा चांगुलपणा आहे हा. तुम्ही आत्मदहन करून तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही जिवंत राहून न्याय मागू शकता. आणि एक सांगतो तुला, तुझा सक्षम हा जयभीमवाला होता. मी पण एक जयभीमवाला आहे, त्याला न्याय मिळणार. पण तुझा सक्षम सेलिब्रिटी नव्हता. तुझा सक्षम सेलिब्रिटी नव्हता का तुझा सक्षमनं लय तीर मारले नव्हते. तुझा सक्षम हा एक गुंड होता. तुझा सक्षम हा गुंड होता, लक्षात ठेव. जयभीमवाला होता म्हणून आम्ही आवाज उठवणारच आहे. कारण आमचा जयभीमवाला गेला, तुमच्यामुळे गेला, जातीवादीमुळे गेला. आणि आम्हाला दुसरा आमचा सक्षम जाऊ द्यायचा नाही आहे. असा गेला असा दुसरा जाऊ द्यायचा नाही आहे. आम्हाला येणारा सक्षमला वाचवायचा आहे. पण तू म्हणून राहिलीस त्याचं लेकरू गेलं असतं, त्याचं लेकरू गेलं असतं आता म्हणून न्याय मिळाला असता. मंत्रसंद्राचं लेकरू गेलं असतं, न्याय मिळाला असता. अगं बाई, डोकं ध्यानावर आहे का? एक लक्षात ठेव, मंत्रसंद्राचा पोरगा असं करते ना, हे दिसून पडत नसते. मंत्रसंत्राच्या घरात अशा घटना होते ना, तर कोर्टात येत नसते या गोष्टी. डायरेक्टच खतम करते कोर्टाच्या याच्या अगोदर. आपण गरीब लोक आहे आणि गरीबाचे ताटं वाजत असते. श्रीमंताच्या घरातले ताटं नसते वाजत. त्याच्या घरातले ताटं कधीच वाजणार नाही. कारण आपण गरीबाचाच कधीही आवाज होत असतो, चिल्लरचाच आवाज येत असतो, तोटायचा कधी नाही. आणि आपण चिल्लर आहे बेटा आचल. आणि तू म्हणून राहिलीस ना का त्याचा पोरगा राहिला असता, त्याचं लेकरू राहिलं असतं, त्याचं लेकरू मेलं असतं, मग समजलं असतं. हे समजलं असतं, ते समजलं असतं. बेटा तुला मला सांगण्याचा एकच पर्याय सांगतो की मी तुझं व्हिडिओ बघून राहिलो. माझं एकच म्हणणं आहे, तुझा सक्षम हा सेलिब्रिटी नव्हता किंवा एखादा तोफा नव्हता, एक नेता नव्हता. तुझा सक्षम हा सर्वसाधारण माणूस होता, सर्वसाधारण मुलगा होता. आणि त्याच्यावर तुझ्या बापानं गुन्हे ठोकले होते, असे लोकांचं काही म्हणणं आहे. तुझ्या बापानं गुन्हे ठोकले होते, त्याच्यामुळे तो गुंड झाला. म्हणजे तुझ्या बापानं त्याला गुंड बनवलं, म्हणून लोकांच्या नजरेत तो गुंड आहे आता. म्हणजे कारणीभूत तुझा बाप आहे, तू आहेस. पण तुम्ही स्वतःवर आपली गलती दिसून देणार नाही तुम्ही. कारण कोणीही पण असतो ना, तो आपली स्वतःची गलती दाखवू शकत नाही, तो दुसऱ्याला वाईट म्हणणारच आहे. आणि तुला कितीही लोकांनी म्हटलं, तू एकच म्हणशील मी सती सावित्री आहे, कारण तू दाखवण्याचा प्रयत्न करूनच राहिली तशी. अगं आवाज केल्याने, जोरानं ओरडल्याने, लोकायला दाखवल्याने, रडल्या पडल्यानं स्वतःचं अस्तित्व दाखवू नकोस तू खरी बोलून राहिली म्हणून. लोकांना खरं कळते. तुला माहीत नाही आहे, 99% लोक तुझ्या विरोधात आहे. लोक काय म्हणतात तुला माहीत आहे काय? अशी मुलगी कोणाच्या बापालाही नाही मिळो. मग विचार कर तू, अशी मुलगी कोणाच्या बापाला नाही मिळो, कारण त्या मुलीमुळं त्या घर उद्ध्वस्त झालं सक्षमचं. आई वडील हे उघड्यावर पडले, कळलं काय? आणि अशी मुलगी कधीही कोणा बापाला मिळव नाही, कोणा घराण्यात नाही मिळो, असे लोक कमेंट करतात, असे बोलून राहिले. तुला माहीत काय आहे? तू कमेंट लोकांची वाचत नाही काय? कळलं काय? कारण सक्षमचा जीव तुझ्यामुळे गेला. सक्षम गुंड कोणामुळे झाला? तुझ्या आई वडिलामुळे झाला. कारण त्याच्यावर खोटे केसेस टाकले म्हणते, कळलं काय? त्याच्यावर खोटे केसेस टाकले. त्याच्या खोटे केसेसमुळे काय झाला का तो खरा गुंड बनला लोकांच्या नजरेत. त्याच्यावर गुन्हे झाले, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे दाखल केले तुझ्या बापानं. खोटे गुन्हे दाखल केल्यावर तो माणूस गुंड बनला. म्हणजे विचार कर, म्हणजे तुझ्या बापामुळं गुंड बनला तो, नाही तर तो पोरगा चांगला होता. आणि बदनाम कोणाच्यामुळं? तुझ्या बापामुळं झाला. आणि तुझ्या बापानंच त्याला खतम करून टाकलं. कायसाठी केलं? का तुझ्यावर प्रेम करत होता म्हणून, तू त्याच्यावर प्रेम करत होती म्हणून. तुझ्या बापाला तुमचं प्रेम मान्य नव्हतं,
नव्हतं ना. मग आपल्या बापाला प्रेम मान्य नाही आहे तर आपण एकच करायचं होतं, आपला बाप म्हणून राहिला हा जयभीम वाला आहे, खालच्या जातीचा आहे, याच्या मागं लागू नको, दुसऱ्या मुलाशी लग्न करून देतो असं टमकं म्हणत असन तर बापाच्या मनानं ऐका लागत होतं. कारण कोणाही मायबापाला असं वाटते की आपली मुलगी आपल्या जातीचंच लग्न झाली पाहिजे, लग्न केलं पाहिजे आपल्या मुलीचं, आपल्या जातीचं लग्न झालं पाहिजे आपल्या मुलीचं. कोणालाही असं वाटते, कोणालाही वाटते असंच. 99% मायबापाला असं वाटते की आपल्या मुलीचं लग्न आपल्या जातीत झालं पाहिजे, आपल्या बिरादीत झालं पाहिजे. कळलं काय? पण माझं एकच म्हणणं आहे, तुझ्या बापाले समजायला पाहिजे होता का त्याचा जीव नव्हता घ्यायला पाहिजे होता. त्या बाप मला डॉन बनला होता ना, त्या भाऊ डॉन बनला होता. आणि तू काय म्हणून राहिली अजून तिथं? ते 2 पोलीस आहे, जाऊ दे, 2 पोलीस आहे ना, त्याच्या बरखास्त झाली पाहिजे, त्याची नोकरी गेली पाहिजे. तुझं असं म्हणणं आहे त्यांच्यावर अटक झाली पाहिजे, याची मी जाहीर निषेध करतो. पण माझं एकच म्हणणं आहे, तुझ्या भावाला त्यांनी भडकवलं, सक्षमला मारण्यासाठी तुझ्या भावाला भडकवलं ना, सक्षमला मारासाठी. काय हो येऊन राहिले तुम्ही, सक्षमला मारून टाका का मोकळं करून टाका असं 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 तुझ्या मनात आहे ना, का सक्षमला भडकवलं, सॉरी तुझ्या भावाला भडकवलं पोलीसवाल्यांनी, असं तुझं म्हणणं आहे ना. तर माझं एकच म्हणणं आहे, त्या पोलीसवाल्याला अटक झाली पाहिजे आणि त्यांची नोकऱ्या गेल्या पाहिजे, हे माझं मत आहे. मी बघतो सक्षमच्या आई वडिलांच्याकडे, कारण तो परिवार दुःखी आहे. त्यांचं लेकरू गेलं, त्यांचं कोक उपसली. मला इथं दुःख वाटते, कारण मी एक जयभीमवाला आहे आणि माझं दुःख तिचं दुःख सेम आहे. कारण सक्षम हा माझा लहान भाऊ होता, लहान भाऊ होता आणि जातीविषयक हल्ला केला, त्याच्यात मी चूप बसणार नाही, माझे असे व्हिडिओ निघणारच आहे. पण आचल माझं एकच म्हणणं आहे, कारण कारणीभूत ह्या गोष्टीला, ह्या घटनेला तू आहेस, दुसरं कोणी नाही. पण तू हे गलती स्वीकारशील नाही, कारण कोणीही गलती स्वीकारत नसते. कारण तू गिळगिटचे आसू पाळत असशील, चिल्लात असतील सोशल मीडियावर, ते न्यूजवाले तुझ्यासमोर आणतात, ते माईक आणतात, तिथं तू ओरडू सांगून राहिली, बोंबलून राहिली, किंकाळून राहिली. ह्या किंकाळल्यानं, ओरडल्यानं आणि आत्मदहन केल्यानं कधीही माणसाला न्याय मिळत नसतो. कळलं काय? मी मगाशी काय बोललो, की तुझा सक्षम हा सेलिब्रिटी नव्हता, तुझा सक्षम हा सर्वसाधारण माणूस होता, एक गुंड होता. कारण नामांकित गुंड होता. का गुंड होता? का तुझ्या बापाने त्याला गुंड बनवलं, तर लोकांच्या नजरेत तो गुंड झाला आता. कारण कुठलाही माणूस, सर्वसाधारण माणूस हा गुंड केव्हा बनतो, का तो त्याला कोणीतरी गुंड बनवतो म्हणून बनतो. नाही तर आईच्या पोटातून कोणी गुंडा बनून येत नसतो. एक गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो, तो एक माणूस म्हणून जन्माला येतो, सर्वसाधारण माणूस जन्माला येतो. त्याला जनता किंवा तुझ्यासारखे बाप, तुझ्यासारखे असे बाप, मुलींचे बाप मुलांना गुंड बनवतात. त्या कारणामुळं तो गुंड झाला आणि लोक त्याला गुंडेच्या नजरेनं बघून राहिले. पोलीस प्रशासन त्याला गुंडेच्या नजरेनं बघतात, सरकार त्याला गुंडेच्या नजरेनं बघतात, म्हणून एक इथला वेळ लागून राहिला. कळलं काय? आणि तू म्हणून राहिली की बाबा कोणाचा, एखाद्या नेत्याचा, एखाद्या मंत्र्याचा, एखाद्या अधिकाऱ्याचा, त्याचा यायचा पोरगा राहिला असतात, आता असं असं झालं असतं काय, तसं झालं असतं का, आता पण तसं झालं असतं, असं तसं. अगं बाई, तू भान आहे का तुला बोलण्याचा? तुला भान नाही, शांत राहा आणि शांत करून विचार कर. कारण हे लोक कधीही पोलीस स्टेशनमध्ये येत नसते, कोर्टात येत नसते. मोठे लोक गरिबासाठीच आहे सगळं हे, मोठ्या लोकांसाठी नाही आहे. कारण त्याच्या घरी पोलीस येत असतात डायरेक्ट, माहिती आहे काय? त्याच्या घरी पोलीस डायरेक्ट येत असतात आणि तेही येत असतात ते न दिसतानी. कळलं काय? आणि मंत्रसंत्राचा पोरगा म्हणा, एका अधिकाऱ्याचा पोरगा संघ झालं असतं असं, तर त्याला समजलं असतं. तुझं असं म्हणणं आहे ना. आणि आचल सक्षमच्या आईचं पण असं म्हणणं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, त्या आईला, आई आपल्या गरीबाचाच हासा होतो, गरीबाचा चिल्लर होतो, कारण चिल्लरचा आवाज येतो, नोटाचा नसतो येत. मगाशी सांगितलं मी. कारण अधिकारी लोक किंवा मंत्रसंत्राचे लोक कोर्टाने येत नसते, त्याच्या घरीच कोर्ट राहते सगळं. ते कुठली केस झाली ना, ते कोर्टा पण येऊ देत नाही. ते लोकांपाशी पावर राहतो, आपल्यापाशी पावर आहे काय? नाही आहे. कारण आपण सर्वसाधारण माणूस आहे, आपणच कोर्टाचा दरवाजा खरगडतो, आपणच कानूनचा दरवाजा खरगडतो. कळलं काय? ह्या गोष्टी समजायला पाहिजे. आणि आत्मदहन करून न्याय मिळत नसतो, स्वतःला जाळून, स्वतःवर पेट्रोल टाकून मिळत नसतो हो भाऊ.
आणि माझा एकच म्हणणं आहे चल्ला का तू करून राहिली नाटकं करत आहे का सोशल मीडियावर अजून व्हायरल होण्यासाठी करत आहे. अरे तो बॉलिवूडचा सलमान खान तोही आता सोशल मीडियावर कमी दिसून राहिला पण तू जास्त दिसून राहिली. कुठलाही पेज ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं, यूट्यूब ओपन केलं का तू दिसतेस. विचार कराजोगती गोष्ट आहे. सगळीकडे तू दिसतेस तू दिसतेस तू दिसतेस. अरे माणूस आरशात कमी पाहून राहिला तर सोशल मीडिया जास्त पाहून राहिला असं वाटून राहिलं. हाकतानी मुत्तानी कुठल्याही गोष्टी करताना तुझाच व्हिडिओ दिसून राहिला, तुझंच बोलणं दिसतात, तुझाच व्हिडिओ येऊन राहिला हर ठिकाणी. तर माझं एकच म्हणणं आहे, अरे भरपूर चर्चेत आलीस तू. आता एक काम कर, एखादं पक्ष जॉईन करून टाक, एखादा पक्ष जॉईन करून टाक. लगेच तू मंत्री एखादं मंत्रीचं पद भेटून जाते तुला. आणि मग महाराष्ट्रातले जे लोक प्रेम युगल असतात नाही काय, लफडेबाज लोक पोरं पोरी, त्याच्या जे प्रॉब्लेम आहेत मग त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाजो तू. त्यांना सांगत जाजो का म्या मेल्यावर लग्न केलं, तुम्ही मेल्यावर लग्न करता. तुमच्या संग असं झालं, तुम्ही पोरासंग लग्न करता किंवा पोरी संग लग्न करता. अरे बिन डोकाचे लोक आहे हो. तुमच्या जवळून काय घेणार जनता बोत. अरे आपला महाराष्ट्र कुठं चालला, काय चालला. दोरचे लहान चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिले, घरं बर्बाद होऊन राहिले, गरीबाचे घरं बर्बाद होऊन राहिले, गरीबावर अत्याचार होऊन राहिला ते दिसून राहिलं नाही. कुठला सोशल मीडिया चिमुकले अत्याचार होऊन राहिला ते दाखवून राहिलं नाही, घरं भर पडून राहिले ते दाखवून राहिला नाही. हे दाखवत नाही. फक्त आचल आणि सक्षममध्ये एवढे इंटरेस्ट आले सोशल मीडियावाले येले की बापा तिच्या तोंडापाशी माईक न्यू बिचारी काय बोलू काय नाही हे सोचून राहिली आणि चिडली लिहून राहिली. आणि सोशल मीडिया एवढा दाखवून राहिला म्हणजे की बस रे बस. काय लोक आहे, काय लोकांचे विचार आहे. अरे अक्कल तोंड आहे हो. काही माहीत आहे की काय आहे तुम्हाला का त्या पोरीला तुम्ही पागल करून राहिले. हे सगळी सोशल मीडिया पागल करत आहे त्या मुलीला, सगळी सोशल मीडिया. आणि जे न्यूज वालेल्या शर्मा वाटत नाही प्रसिद्धीसाठी त्या मुलीचा वापर करतात ते आणि मग तेही काय मनात येते ते बोलून राहिले, मनात येते ते बोलून राहिली आणि लोक व्हायरल करून राहिले, मनात येते ते बोलून राहिले, लोक व्हायरल करून राहिले. अरे बिनडोकायच्या लोक, किती घाणेरडे लोकांचे विचार असन. प्रसिद्धी पाहण्यासाठी लोक काहीही करणार. तेव्हा ते मुलगी बोलून राहिली, काही बोलून राहिली, मनात येते बघून राहिली आणि सोशल मीडिया ते दाखवून राहिली. काय लोक आहे, काय लोकांचे विचार आहे दादा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर फॉलो करायला विसरायचं नाही. समजलं काय. आणि कमेंट करून सांगायचं खरं बोलतो की काय. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराज, जय भीमराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.